नमस्कार. काही काही घटना आपल्या आयुष्यात कमालीच्या सुन्न करून जाणाऱ्या असतात. कोणी एखाद्याशी असंही वागू शकतं? काय असते अशा क्रूरपणामागची प्रेरणा? नुसते प्रश्न पडतात, धडकी भरवणारे. आपल्याशी थेट संबंध नसला तर अशा घटनांचा काही काळानंतर विसरही पडतो. पण ज्यांना अशा भीषण घटनांचा जवळून स्पर्श होतो ते मात्र आयुष्यभर ती एक ठसठसती जखम घेऊनच जगतात. त्यांच्या जगण्यावर कायमच एक दाट छाया पसरते. बघूया दिवेल प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव. या 3 फेब्रुवारीला त्याला जाऊन बरोबर 1 वर्ष झालं. 6व्या मजल्यावरच्या आपल्या घरातून त्याच बिल्डिंग मधल्या पहिल्या मजल्यावर तो ट्युशनसाठी गेला. अवघ्या 7 वर्षांचा, दुसरीत शिकणारा साहिल दळवी. त्या सकाळी तो घराबाहेर पडला ते कधीही न परतण्यासाठी. मुंबईहून शेकडो किलोमीटर दूर कृष्णा नदीतून त्याचा मृतदेह आढळून आला. कोणी नेलं याची मोरड्याला तिथे? त्याचे आई बाबा हा घाव कसा झेलतायत बघूया. बोलावूया साहिल दळवी याच्या आई बाबांना, अंकुश दळवी आणि मनीषा दळवी यांना. खरंच कुठून सुरुवात करू ते मलाच कळत नाही. कुठल्या शब्दांनी सांत्वन द्यायचं, काय बोलायचं. एवढी भयंकर भीषण घटना कशी काय, ती कसं घडलं ते सगळं? सकाळी 8:30 वाजता साहिल ट्युशनला गेला. तो नेहमी 10:30ला क्लासमधून सुटायचा. पण त्याच्या क्लासच्या टीचरनी मला आदल्या दिवशीच सांगितलेलं ती 3 दिवस बाहेर जाणार होती. अच्छा. म्हणून मी 1-1 तास एक्स्ट्रा त्याचा ट्युशन घेणार आहे, पण कधीपासून घेणार आहे हे सांगितलं नव्हतं. बरं. त्याच्यामुळे माझा ग्रह झाला की आज 10:30ला साहिल आला नाही, बहुतेक तिने आजपासूनच त्याला 1-1 तास एक्स्ट्रा घ्यायचं ठरवलं असेल. म्हणून मी 11:30 पर्यंत वाट बघितली आणि त्याच्यानंतर मी शाळेचा टायमिंग होतोय म्हणून मी त्याला मॅगी कॉफी करून ठेवली आणि मी खाली गेली. ती म्हणायला लागली की तो क्लासमधून 10:30ला सुटला. त्याच्यानंतर मी बिल्डिंग मधल्या बायका आम्ही खूप त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही सगळीकडे बोंबाबोंब केली. मला जीव होत नव्हता माझ्या मिस्टरांना कळवायला. तरीही मी मग 1:15 वाजता माझ्या मिस्टरांना फोन केला. त्याच्यानंतर ते घरी आले. त्यांना देखील खरंच विश्वास वाटत नव्हता की मुलगा अगदी बिल्डिंगच्या बाहेर गेलाय. तुम्ही आजूबाजूला विचारलं, चौकशी केलीत? आम्ही खूप प्रयत्न केला. आमच्या शेजारी शेलारांची फॅमिली येते आणि आम्ही पूर्ण अख्खी बिल्डिंग प्रत्येक घरोघरी जाऊन गार्डन वगैरे सर्व काही माझ्या मोठ्या मुलांनी आम्ही खूप त्याचा शोध घेतला. 1:30 वाजता मग माझ्या मिस्टरांनी पोलीस कंप्लेंट केली. अच्छा, तुम्ही आलात घरी आणि मग लगेच मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली. बरोबर. असा मुलगा घरी आला नाही म्हणून. तर त्यांनी सांगितले थोडी वाट बघा. मग नंतर आम्ही परत आमचे कंपनीतले इतर सहकारी मामलकर वगैरे त्यांना मी त्याच्याबरोबर घेतलं आणि परिसरात ज्या ठिकाणी त्याची जायची शक्यता आहे बरोबर त्या ठिकाणी मी पार्क, शाळा, प्रत्येक ठिकाणी मी जाऊन मी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण काय समजलं नाही.
नंतर मग परत येऊन संध्याकाळी 5 वाजता पोलीस स्टेशनला गेलो. बर. मग आम्ही सर्वत्र शोधलं पण काय सापडलेलं नाही. मग तुम्हाला ती अत्यंत भीषण बातमी कधी कळली? नंतर मग 4 तारखेला नंतर आम्ही परत पोलीस स्टेशनला गेलो. आम्ही FIR कंप्लेंट केला, लॉज केला त्या ठिकाणी. आणि मग पोलीस पण जवळचे नातेवाईक किंवा मित्र ड्रायव्हर यांचा तपास घ्यायला सुरुवात झाली. अच्छा. पण असे दिवस जात होते काही तपास लागत नव्हता. आणि 23 फेब्रुवारीला सातारावरून आमचे भाचीचे मिस्टर ते पोलीसमध्ये आहेत. अच्छा. तर त्यांनी मला फोन करून सांगितले की अशी लोकल पेपरमध्ये एक लहान मुलाची बॉडी सापडली कराडला आणि ते तुम्ही येऊन व्हेरीफाय करा आहे का बघा. ते मुलगा लहानच आहे. तर मग मला जरा मी घाबरलो. कपडे थोडेफार मॅच होत होते पण त्यांनी मला सांगताना सांगितलं वय 10 वर्ष. तर मला परत धीर आला की त्यांनी 10 वर्ष सांगितले म्हणजे हा नसेल आपला मुलगा. नंतर मग परत मी फोन केल्यानंतर सांगितलं पहिले जाऊन प्रत्यक्ष बघा. मग आम्ही मग 24 तारखेला संध्याकाळी कराडला गेलो. त्या ठिकाणी 25 तारखेला बॉडी सकाळी बघितली, कपडे बघितले, कपड्यावरून ते आम्ही व्हेरीफाय केलं. आम्हाला कळलं की हे आपलाच मुलगा आहे म्हणून. पण तुम्हाला जेव्हा कळलं की हे कृत्य तुमच्या अगदी शेजाऱ्यांनीच केलेलं आहे तेव्हा काय वाटतं, म्हणजे तुमचे त्यांचे संबंध कसे होते? चांगले होते. काय कुणाशी भांडण वगैरे काय नव्हतं आमचं. आम्हाला अजून तरी काही कळतच नाही. आता वर्ष झालं तरी की त्यांनी कशासाठी केलं असेल. एक तर मला असं वाटतंय एक तर हे काहीतरी नवसाची वगैरे सिस्टीम असेल, म्हणजे नरबळी वगैरे द्यायचं वगैरे. अच्छा. कारण त्यांना पैशाचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी पेपरमध्ये वगैरे हे केलंय की आर्थिक परिस्थिती ह्याची होती पण तसं काहीच नव्हतं. त्यांची परिस्थिती एकदम चांगली होती. त्याच्यामुळे हे नक्की काहीतरी नरबळीचं वगैरे काहीतरी प्रकार आहे. कारण त्यांच्या मुलीला मूल होत नव्हतं. त्यांची मुलगी त्यांच्याच बरोबर तिकडे राहत होती का? त्यांची मुलगी नाही, लग्न झालं तरी तिला. त्यावेळेस ती तिथं होती. अच्छा, घटनेच्या वेळेला त्या दिवशी तिथे होती ती. अच्छा. ज्या दिवशी साहिल हरवला त्या दिवशी 11:30 पावणे 12ला मी साहिल करत जेव्हा मी खाली उतरले तेव्हा त्या दोघी देखील होत्या. काय झालं, कुठे गेला असेल, काय झालं असेल असे आपल्या बोलतायत. त्या पण त्याला म्हणजे शोधायला मदत करत होत्या. पुन्हा अगदी आम्ही गावाला जाईपर्यंत येऊन अशा वरचेवर माझ्या गळ्यात पडून रडायच्या. ह्या घटनेबद्दल आणि साहिल बद्दल तुमच्या शेजाऱ्यांनी काही भावना व्यक्त केल्या, त्या आपण आधी बघूया. मेरा ग्रैंड डॉटर के साथ खेलता था, अच्छा से खेलता है, उसका कुछ ये नहीं है, बहुत अच्छा बच्चा है. वही बहुत वो बच्चा ऐसा हो गया था, हम लोग बहुत टेंशन हो गया. मेरा ग्रैंड डॉटर भी रोने लगी. साहिल किधर गए, साहिल किधर. बस 1 महीना वो टेंशन में थी बच्ची. हम भी टेंशन में आ गए. बस बहुत अच्छा बच्चा था, यही बोल सकते हैं हम. साहिलचा मोठा भाऊ, तुमचा मोठा मुलगा उमेश इकडे आलेला आहे. आपण त्यालाही बोलावून घेऊया. कितवीत शिकतोस? मी 8वीत आहे. आणि म्हणजे वय काय तुझं? 14 वर्ष. आणि तुझ्यात आणि साहिल मध्ये म्हणजे साधारण किती वर्ष? 6 वर्षाचा काय? मोठा भाऊ तो त्याचा. खूप काळजी करत असशील ना त्याची, मिस करत असशील त्याला. कसा होता स्वभाव साहिलचा? खूप चांगला होता. म्हणजे भांडखोर होता तो माझ्याशी खूप. म्हणजे त्याला कुठली गोष्ट मी दिली नाही किंवा सरळ माझ्यावर रागवायचा, बोलायचा नाही. बेटा, तुझ्याशी साहिल बद्दल खूप काही बोलायचं आहे, पण त्याच्या आधी आपण त्यांच्या ट्युशन टीचर ज्या होत्या त्यांच्याकडून जाणून घेऊया की साहिल कसा होता. मेरे को एक्चुअली मेरे पास पढ़ के निकला, उसके बाद वो 8:30 को आया, 10:30 को निकलता था. तो क्योंकि मेरा बेटा भी 11:15 को आ जाता है ना, तो मैं उसको तो वो 10:30 को निकला. फिर बाद में मैं मेरे बेटा को लाने को ले गई, तो इन्होंने सोचा होगा कि मैं जा रही है तो एक्स्ट्रा पढ़ा रही होंगी, उनको ऐसा लगा. और मैं उसको लाने के लिए गई, फिर आई, फिर उसको खिला के जस्ट थोड़ा ऐसे ही बैठी ना, उन्होंने नॉक किया कि उसका 12:30 से स्कूल है ना, तो उन्होंने 11:45 को आई, नॉक किया कि मैं साहिल को नहीं छोड़ा. मैंने साहिल को तो 10:30 बजे छोड़ दिया मैंने.
तो लगा कि खेल रहा होगा, कभी होता ना किसी ने बुलाया, एक बार ऐसा हुआ था, एक बार फ्लोर में एक बार किसी घर में प्रोजेक्ट लेके वो कर रहा था, लगा। लेकिन आज भी क्या बोलूं, सॉरी बोल। साहिल अभ्यासात चांगला होता का रे? हो. तुझ्यापेक्षाही? अच्छा, तू मदत करायचंस त्याला अभ्यासात? आणि तुझी आणि त्याची काय होती रिलेशनशिप? म्हणजे मोठा भाऊ धाकटा भाऊ का मित्र? म्हणजे आम्ही तर मित्रासारखेच होतो. आम्ही खाली गेलो की म्हणजे दुकानात आईने पाठवलं की दोघं काहीतरी खायचो आणि प्लॅन करायचो की घरी सांगायचं नाही. आणि त्यानंतर आम्ही घरी यायचो आणि त्यानंतर जर मी काही चूक केली तर सांगायचं तुम्हाला की गप्प बसा, नाही तर मम्मीला नाव सांगेन. अच्छा, सगळं सांगेन. तेव्हा मग मला हार मानायला लागायची आणि मम्मी गप्प बसायचो. तुमच्यात मम्मी आणि बाबांचं फेवरेट कोण होतं? म्हणजे त्याचे फेवरेट तर पप्पा होते, पण माझं तसं काय नाही, मला दोन्ही पण इक्वल आहेत. तुम्ही त्याचे फेवरेट होतात. हो. अशा गोष्टी ज्या तुम्ही फक्त त्याच्याबरोबर शेअर करायचात आणि कदाचित उमेश बरोबर नाही करायचात असं? फेवरेट म्हणजे तो आईला कधीच म्हणा नाही मी तुझा आहे. त्याला कधी तू झोपेत तरी विचारत दूध कुणाचा आहे तर तो सांगत मी पप्पांचाच आहे. तरी किती प्रयत्न करू द्या की साहिल तू म्हण मी मम्मीच आहे म्हणून, नाही तो कधी नाही बोलला मी मम्मीच आहे. भरोसा तुम्ही ह्या गोष्टीमुळे कोणाचाही म्हणजे ढासळेलच, पण मेन गोष्ट म्हणजे ते शेजारी जे होते ते तुमचे शेजारी असून त्यांनी हे अत्यंत घृणास्पद असं कृत्य केलं. तर त्यांची आणि तुमची काहीही म्हणजे अशी स्थिती आली होती का जिथे वादविवाद होते किंवा काही? अजिबात नाही. 4-5 वर्षापूर्वी आमचे संबंध खूपच चांगले होते. म्हणजे ज्या मुलाने हे काम केलं तो मुलगा येऊन माझा फ्रीज खोलून त्याच्यातनं चॉकलेट्स आईस्क्रीम घेऊन खाणारा मुलगा. पण तुमची एकंदरीत पहिली जी ओळख आहे ती कशामुळे, म्हणजे एवढी जवळीक होती आधी, ती कशामुळे एवढी जवळीक होती? म्हणजे आम्ही सातारा साईडचे आणि ती लोक कराड साईडची. अच्छा. त्याच्यामुळे आपल्या बिल्डिंग मध्ये सर्व कोकणस्थ लोक आणि अच्छा. त्याच्यामध्ये ही आपल्या साईडची, त्याच्यामुळे तिचे आणि माझे संबंध जरा घसटीचे होते. त्यांचं नाव काय होतं? छाया जाधव. छाया जाधव. आणि मुलाचं? उमेश जाधव. सगळ्यांचंच घरी येणं जाणं होतं, म्हणजे तुम्हाला मामा म्हणण्या इतपत. आणि तुमच्या घरच्या कार्यक्रमांनाही त्यांचं येणं जाणं होतं. साहिलच्या अगदी जन्मापासूनच ओळख होती? जन्मापासून. अच्छा. जन्मामध्ये ती मामा मला त्याची मुलं माहिती, माझी बहीण लागते ती आत्या झाली. नाव ठेवताना आत्या लागते ना, मग तिनं त्याला त्या पाळण्यात घातले त्या बाईनं. म्हणजे तुम्हाला कधी संशय येणं शक्यच नव्हतं? शक्यच नाही. अजूनही जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा मग आम्हाला शॉकच बसला. मी ह्यांना म्हणत होते जेव्हा तिच्या मुलाचं नाव कळलं तेव्हा ती नसणार त्याच्यामध्ये. एखाद्या वेळेस मुलांचं प्लॅनिंग हे बाहेर झालं असेल आणि तो मुलगा असेल त्याच्यात, आणि 3 मुलाची आई असं करू शकेल. तिच्या मुलीला 4-5 वर्षापासून मूल नाही. मग तुझ्या मुलीसाठी तुमचा जीव किती अर्धा झालाय? आपल्याला मुलीला आपल्या मूल होत नाही. बरोबर. हा. आणि आता ह्या 7 वर्षाच्या मुलाचा जीव घेताना कसं तुला काय वाटलं नाही?